नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयातील लेझिम पथक, टिपरी पथक व ढोल पथकाच्या माध्यमातून देवपूरपाडे गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सर्वप्रथम ग्रामपंचायत देवपूरपाडे येथे सरपंच मनीषा कुवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सौ आरती पंकज नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे येथे इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी कुमार लोकेश निंबा अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुमार लोकेश निंबा अहिरे हा फुलेनगरच्या सरपंचाचा सुपुत्र आहे. तसेच इयत्ता 10वीतील प्रथम 5 विद्यार्थ्यांना स्वामी समर्थ रामदास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ देवपूरपाडेचे अध्यक्ष श्री अभिमन्यू देवराम अहिरे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी देवराम सदा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायत देवपूरपाडेचे सदस्य श्री अजय अभिमन्यू अहिरे तसेच शिवशक्ती ग्रुप यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच शालेय प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सूर्यवंशी PD यांनी केले. ध्वजारोहणाची सूचना मुख्याध्यापिका श्रीमती जोंधळे MN यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्रीमती अहिरे PA, श्री अहिरे MS, श्री कदम PP, श्री बिरारी BK व श्री आढाव BT यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री BP देवरेसर यांनी केले. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्ण ग्रामस्थांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या प्रसंगी मला सर्वांसमोर बोलण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर ठामपणे बोलणार आहे आणि आम्ही अभिमानाने बोलणार आहे. तो विषय म्हणजे ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, तुमची ज्ञान माऊली. माझ्या बांधवांनो, आई आपल्याला जन्म देते, चालायला शिकवते. आई आपल्याला जन्म देते, चालायला शिकवते, जगायला शिकवते. पण एक अशी माऊली आहे जी आपल्याला ज्ञान देते, संस्कार देते आणि जीवनाला खरी दिशा दाखवते. ती म्हणजे तुमची शाळा. ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यावेळी अभिमन्यू बापूंनी एक छोटस रोपट लावलं होतं. पण त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि त्या वटवृक्षाने हजारो स्वप्नांना सावली देत आहे. आज त्याच्यातून आपल्या गावातील देवपूरपाड्यातील 2-3 अधिकारी मला अवगत नाही, 2-3 अवगत आहेत, ते पण अधिकारी झालेले आहेत. बातमी संकलन निंबा अहिरे, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.